चला, लास्ट टाइम आपलं शेवटचं एक्झाम्पल ते इन जनरल एक्झाम्पल घेतलं होतं. एक्झाम्पल नंबर 247 मधलं, बरोबर ना? 247 आणि मी जे काल एक्झाम्पल घेतलं होतं इन जनरल फॉर्म मधलं, ते दोघे एक्झाम्पल आपले सारखे होते, म्हणून मी ते 247 नंबरचं एक्झाम्पल घेतलं होतं आणि त्या टाईप मधलं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिलं होतं. तेच आणि त्याच्या पुढचं हे एक्झाम्पल सेम असणार आहे. 247 सेम असणार आहे. ओके, नाव 248. ओके, व्हॉट अबाउट 248 ला सुद्धा मी एक इन जनरल फॉर्म मध्ये घेतो. 248 ला सुद्धा इन जनरल फॉर्म मध्ये घेतो. म्हणजे काय, ए वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर ना? ए वेगवेगळ्या फॉर्म मध्ये येत असेल तर आपल्याला मिळायला पाहिजे असं, बरोबर ना? नाव सपोज 248, एक्झाम्पल नंबर 248. ओके, नाव 248 नंबरचं एक्झाम्पल असं काहीतरी, y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन अंडर रूट. ओके, तिथे 3 दिलेला आहे, म्हणजे काय, 3 मायनस एक्स डिवायडेड बाय 3 प्लस एक्स, असं काहीतरी एक्झाम्पल दिलेलं आहे. नाव आता लक्षात घ्या की जर असं काहीतरी एक्सप्रेशन मध्ये कंटेन करत असेल तर आपल्याकडे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन होतं, बरोबर? ए मायनस एक्स, ए प्लस एक्स, आपण त्या टेबलमध्ये अजून व्हॅल्यू ऍड करायच्या राहिल्या आहेत आपल्या, बरोबर? जर असं काही सबस्टिट्यूशन असेल तर आपल्याकडे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन असतं. किंवा याच्याऐवजी जर आपल्याकडे एक्झाम्पल असं काहीतरी राहिलं असतं तर जस्ट वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स. म्हणजे काय, एच्या जागी फक्त 3 रिप्लेस केलेला आहे, बरोबर? तर माझ्याकडे ए ची व्हॅल्यू काय याच्यात 3 दिसते, मग माझ्याकडे सबस्टिट्यूशन स्टँडर्ड असणार आहे. पुट याच्यात माझं सबस्टिट्यूशन काय आहे, ए साइन थिटा किंवा इन डबल फॉर्म्युला मध्ये आपले ना ए साइन थिटा नाही ना, जस्ट एवढं रेकग्नाइज ए कॉस 2 थिटा एक्स इज इक्वल्स टू ए कॉस 2 थिटा प्लस ए कॉस 2 थिटा मला रिप्लेस करायचं आहे. मग माझ्याकडे इथे तेच पुट करता येईल. ए ची व्हॅल्यू काय माझ्याकडे इथे 3, म्हणजे जर मी एक्स इज इक्वल्स टू 3 कॉस ऑफ 2 थिटा रिप्लेस करावं लागेल, बरोबर? मग मला अगोदर थिटाची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. थिटाची व्हॅल्यू कशी येईल बघा, नाव एक्स अपॉन 3 इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2 थिटा. ओके, नाव देन 2 थिटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स अपॉन 3, 2 तिकडे जाताना डिवाइड होईल, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू 1/2 कॉस इनवर्स ऑफ एक्स अपॉन 3. म्हणजे ही कसली व्हॅल्यू आली तुमची, थिटाची व्हॅल्यू आली. आता जी व्हॅल्यू आपण एक्सची घेतली ते त्याच्यामध्ये रिप्लेस करून द्या. मग काय मिळते बघा, देअरफॉर वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ काय सांगणार 3 मायनस 3 कॉस ऑफ 2 थिटा डिवायडेड बाय 3 प्लस 3 कॉस ऑफ 2 थिटा, बरोबर ना? सेम एक्झाम्पल, फक्त 3 च्या ऐवजी ए इन जनरल एक्झाम्पल मधला, बरोबर ना? याच्या ए मधला फक्त इथे 3 रिप्लेस केला, 3 येईल, 5 येईल, 6 येईल, जो पण आला तो पण, हे इन जनरल फॉर्म होऊन जाईल तयार, बरोबर? मग हा इन जनरल फॉर्म सुद्धा एक तिथे ऍड करून ठेवायचा, त्या एक्झाम्पल नंतर ऍड करून ठेवायचा किंवा त्याच्या अगोदर ऍड करून ठेवायचं. आलं लक्षात? नाव मग टॅन इनवर्स ऑफ, आता अंडररूट मध्ये काहीतरी रिलेशन दिलेले, आपल्याला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण अगोदर कॅन्सल करतो, हा ब्रॅकेट मला टॅन मध्ये कन्वर्ट करायचा आहे, बरोबर? मग मी सिम्पली काय करणार, हा 3 ला कॉमन काढतो, ब्रॅकेट मध्ये काय येत आहे 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा डिवायडेड बाय 3 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा, ब्रॅकेट कम्प्लीटेड, 3 3 गेट कॅन्सल. ओके, 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटाची व्हॅल्यू डायरेक्टली 2 साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 cos square theta. Just 2 to get again cancel. Sin square theta upon cos square theta get square and square root get cancelled. Remaining term tan inverse of sin theta upon cos theta. Thus sin theta upon cos theta means that tan inverse of tan theta. Tan inverse of tan get cancel. Remaining theta. Just y is equals to theta. But what is theta? 1/2 into cos inverse of x by 3. मग रिप्लेस करायच्या मध्ये, मग याच्यात y इज इक्वल्स टू, याचा काही संबंध नाही, हे एक्झाम्पल फक्त मी तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे, नवीन एक्झाम्पल, फक्त ते इन जनरल एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. y इज इक्वल्स टू थिटाची व्हॅल्यू पुट केली 1/2 इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय 3, बरोबर ना? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट y with respect to x, then dy by dx is equals to 1/2 into derivative of cos inverse of theta, cos inverse of f of x minus 1 upon under root of
1 minus f of x square. F of x is here x upon 3 bracket square into derivative of x upon 3, 1 by 3. Now then 1 upon 2 into minus 1 upon under root of 1 minus x square upon 9. Sorry, x square upon 9. That's 1 upon 3. आता 2 and 3. Okay, 6. That's minus 1 upon 6 into under root of cross multiplication 9 minus x square upon 9. स्क्वेअर रूट मधून 9 अपॉन जो डिनॉमिनेटरचा 9 आहे तो बाहेर निघेल तो 3 होऊन जाईल. बरोबर, म्हणजे काय -1 अपॉन 6 इंटू अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3. भाग जातोय इथे, भाग घेऊन देणार डायरेक्ट, म्हणजे इथे 2 राहतोय फक्त. म्हणजे फायनल आन्सर तुमचा असं काहीतरी असेल का, -1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर. दॅट्स व्हॉट इज युअर dy बाय dx ऑफ दॅट गिवन फंक्शन. बघ याच्यात एवढाच चेंज होईल फक्त. ज्यावेळेला ए जर आला तर फक्त इथे ए चा स्क्वेअर होईल, म्हणजे फायनल आन्सर सुद्धा आपल्याकडे कन्फर्म होऊन जातं. -1 अपॉन 2 इंटू अंडर ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे तुमचं त्याचा आन्सर, जे वरती एक्झाम्पल लिहिलं होतं त्याचं, हे त्याचा आन्सर असायला पाहिजे. ओके, नाव कळतं हे एक्झाम्पल नक्की. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल लक्षात घ्या की बाकीच्यांना पण दिसत नाही का, ज्यांना दिसत नाही त्यांनी परत एकदा कनेक्ट करून बघायचं जायचं किंवा रेंज चेक करून बघा. थोडं रेंजच्या ठिकाणी जाऊन बसा, काहीतरी शोधा. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल नंबर. ओके, नाव चला एक्झाम्पल बघू आपण. याच्यामध्ये ऍक्च्युली जर बघायला गेलं ना तर स्टँडर्ड व्हॅल्यू आपण ती एक पायथागोरस थेरम वापरला होता बघा, राईट अँगल ट्रायंगल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्या फॉर्म मध्ये घेतलं होतं ना. इथे पण तोच फॉर्म काहीतरी एक्झिस्ट होतोय. जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर दोघांना सेपरेट करून द्यायचा. बरोबर, म्हणजे जर सपोज 249 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये y इज इक्वल्स टू साइन इनवर्स इन अ ब्रॅकेट असं काहीतरी दिलंय, 5 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 12x डिवायडेड बाय 13. ओके, मी काय करतो, डिनॉमिनेटर दोघांना सेपरेट करतो. डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर मला बघा साइन इनवर्स ऑफ 5/13 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 12/13 इंटू एक्स असं काहीतरी मिळत आहे. बरोबर, मग आता याच्यामध्ये ए काय आणि बी काय, ए इज अ 5, बी इज अ 12. मग कसं ऍडजस्टमेंट करायची, एक्सची व्हॅल्यू काहीतरी पुट करावी लागेल ना मला. अगोदर ट्रिग्नॉमेट्री पाहिजे ना, नाही तर मग डायरेक्ट थोडी घेता येईल. इथे काहीतरी ट्रिग्नॉमेट्री राहिल्याशिवाय कसं काय पुट करणार अगोदर. ठीक आहे, ए आणि बी मला मिळतोय, पण त्या ठिकाणी मला ट्रिग्नॉमेट्री पार्ट लागेल. मग एक्सची व्हॅल्यू काहीतरी पुट करा, जस्ट होल ब्रॅकेट कन्वर्टेड इंटू साइन ऑर कॉस, देन वी हॅव टू कन्वर्ट इंटू साइन इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ समथिंग. साइन इनवर्स आहे इथे, मला साइन मध्ये पाहिजे. बरोबर आहे, मग मी जर सपोज एक्सची व्हॅल्यू जर कॉस पुट केली तर अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स, आणि इथे कॉस एक्स. बरोबर, साइन आणि कॉस येऊन लागतोय. बरोबर, मी पुट करतो. मग पुट सांगा, x is equals to cos theta, then theta is equals to equation 1. Okay, now then y is equals to sine inverse of, okay, 5/13 into कशा ते नंतर करायचं ना, हे आपण अगोदर याला ट्रिग्नॉमेट्री एक्सला तर ट्रिग्नॉमेट्री मध्ये घ्या, मग नंतर बघू आपण. मग काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा minus 12/13 into cos theta. Now 1 minus cos square theta sin inverse of 5/13 into sin square theta किंवा sin theta डायरेक्ट घेतलं minus 12/13 into cos theta. आता व्हॅल्यू पुट करा, पण थिटा मध्ये नाही घेता येणार कारण ऑलरेडी आपण व्हेरिएबल चेंज करून घेतलाय. मग आपण ज्या ए स्क्वेअर बी स्क्वेअरच्या ज्या व्हॅल्यू आपण घेणार त्या इन टर्म्स ऑफ काहीतरी वेगळ्या व्हेरिएबल मध्ये घ्यावं लागतील. मग सांगा अल्फा बीटा घेऊ, चालेल. मग सपोज दॅट ए काय याच्यात 5, बी काय बी इज इक्वल्स टू 12, देन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्यूज. बरोबर, मग काय 25 प्लस 144 इज इक्वल्स टू रूट ऑफ 16 विच इज इक्वल्स टू 13. ओके, म्हणजे
under root of a square plus b square is equals to 30. Therefore, cos alpha कॉन्स्टंट आहे बरं का अल्फा. ओके, इथे थिटा हा व्हेरिएबल आहे पण नंतर आपल्याला रिप्लेस करायचाच आहे. कॉस अल्फा काय येतोय 5/13 आणि साइन अल्फा 12/13 बरोबर ना. y अपॉन एक्स जस्ट y अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर a अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर b अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये. आता ह्या दोघांच्या व्हॅल्यूज इथे रिप्लेस करून द्या. देअरफॉर y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ इन अ ब्रॅकेट 5/13 is cos alpha into sin theta minus sin alpha into cos theta. याच्यात ए काय आणि बी काय sin theta into cos alpha minus cos theta into alpha म्हणजे theta is a आणि alpha is b. मग काय येईल व्हॅल्यू sin इनवर्स ऑफ sin theta theta मायनस अल्फा बरोबर. लक्षात घ्या अल्फा कॉन्स्टंट आहे. साइन ए मायनस बी इज इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस बी इंटू साइन ए बरोबर. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली फक्त मी याच्यात. मग पुढे साइन इनवर्स ऑफ साइन गेट कॅन्सल रिमेनिंग टर्म थिटा मायनस अल्फा बरोबर. थिटाची व्हॅल्यू रिप्लेस करा अगोदर. थिटाची व्हॅल्यू रिप्लेस केल्यानंतर काय मिळते कॉस इनवर्स ऑफ एक्स. देअरफॉर y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स मायनस अल्फा. डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx इक्वल टू -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. अल्फाचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. बस झाला हा डेरिव्हेटिव्ह निघाला. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा काहीतरी आला बरोबर ना. समजतंय. ज्यांना समजलेलं असेल त्यांनी विचारायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल काय होतं. नेक्स्ट एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. अरे तो कॉस्ट मध्ये जातो. कॉस 2 थिटा येतो. कॉस 2 थिटाला कशात कन्वर्ट करणार साइन मध्ये म्हणजे π/2 मायनस 2 थिटा. साइन इनवर्स ऑफ साइन गेट कॅन्सल म्हणजे काय π/2 मायनस 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू कॉस इनवर्स ऑफ एक्स बरोबर ना. 2 थिटा म्हणजे 2 इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. आन्सर इज -2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याचा आन्सर. ओके, नेक्स्ट पुढचं पण ट्रिपल अँगल फॉर्म्युला होता ना. कॉस इनवर्स ऑफ कॉस बरोबर. साइन पुट करायचं आहे आणि ईचं एचं आणि 2चं बरोबर. म्हणजे एक्झाम्पल नंबर 1 247 एक्झाम्पल नंबर 247 नंतर एक्झाम्पल नंबर 253 253 आणि काल जे मी शेवटचं एक्झाम्पल घेतलं होतं ए रेस टू एक्स मायनस ए रेस टू मायनस एक्स ते तिघही एक्झाम्पल सेम आहे. मी ते इन जनरल घेतलेलं होतं. म्हणजे ए ची व्हॅल्यू तुम्ही ई पण घेऊ शकता 2 पण घेऊ शकतात. डिफरंट व्हॅल्यूज तुम्ही पुट करू शकतात बरोबर ना. तिघे एक्झाम्पल सेम होते. आलं लक्षात. कळतंय. नंतर ते आलं नाही का कोणतं एक्झाम्पल नाही आलं कालचं. हा ठीक आहे ना ते पण. ओके 253 आता 254 बघा. बाकीचे एक्झाम्पल खूप सोपे आहेत. जर तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह केलेले असतील तर तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा की व्यवस्थित एक्झाम्पल जमायला पाहिजे समजायला पाहिजे त्यानंतर आपल्याला कळेल. ओके, नेक्स्ट 254 नंबरचं एक्झाम्पल काय. कॉस y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 9 रेस टू एक्स. सोपं एक्झाम्पल आहे. डायरेक्ट कन्वर्ट कशात होईल. जस्ट 9 रेस टू एक्स आहे ना. कॅन बी 3 स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ना. म्हणजे कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर डिवायडेड बाय 1 प्लस 3 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पुट काय पुट करायचं tan theta. That 3 raised to x is equals to tan theta. Therefore, theta is equals to tan inverse of 3 raised to x. Okay, then y is equals to cos inverse of 1 minus tan square theta 1 plus tan square theta. That's one is equals to cos 2 theta. That's cos inverse of cos 2 theta.
cos inverse of cos gets cancelled equal to 2 theta. Thus y is equals to, by first, 2 into tan inverse of 3 raised to x. Differentiate, then dy by dx equal to 2 upon 1 plus into डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 raised to x डी बाय डी च्या फॉर्म मध्ये घेतलं. चला मग डेरिव्हेटिव्ह काय तो आहे, प्लस 2 अपॉन 1 प्लस 9 raised to x, 3x square means 9 raised to x into just enough, sufficient आहे. आलं लक्षात, कळत आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलं एक्झॅक्टली, एक्झाम्पल हेच आहे का, चेक करा बरं एकदा, कारण त्या एक्झाम्पल मध्ये थोडंसं व्हेरिएशन वाटतंय मला काहीतरी. कुठलं एक्झाम्पल मला ते सांगा फक्त, बुक मधलं की कुठलं एक्झाम्पल आहे बुक मधला. हा अरे सोपं आहे ना ते पॉवर. एक्झाम्पल नंबर कोणतं सांगतोयस तू. ओके ओके, अरे ती पॉवरला व्यवस्थित ऍडजस्ट करत जा, पॉवर नीट लिहित जा. पॉवर लिहिताना कशी लिहिली पॉवर, तेच म्हटलं, मला डाऊट होत असतो जर. ओके, नाव 255, त्या एक्झाम्पल मध्ये थोडीशी पॉवर व्यवस्थित बघा. एक्झाम्पल काय ते व्यवस्थित बघून घ्या, त्यानंतर ठरवा. नाव 255 मध्ये काय दिलेलं आहे, साइन इनवर्स ऑफ y is equals to sin inverse of 4 raised to x 1 half, हा त्याच्या पॉवरला आहे. ओके, म्हणजे ही पूर्ण टर्म त्याच्या पॉवरला आहे, डिवायडेड बाय 1 प्लस 2 raised to 4x. सोपं एक्झाम्पल, त्याच्यात स्प्लिट करून घ्या फक्त. त्याला स्प्लिट करून घेतल्यानंतर तुम्हाला कळेलच की एक्झॅक्टली काय मिळतं त्याच्यामध्ये. तुम्ही नंतरून सांगशाल त्याच्यात ही व्हॅल्यू पुट करायची. साइन इनवर्स ऑफ 4 raised to x आणि 4 raised to 1 half दोघे सेपरेट करून घ्या. 4 raised to x into 4 raised to 1 half, that's one is the square root of 4. Square root of 4 is 2, that's one is a 2. Okay, 2 into 4 raised to x, okay, divided by 1 plus 2 raised to x. Just we can written as पॉवरला जर आपण असं लिहिलं तर मग 4 करून घेऊ ना, 4 raised to x बोलून घेऊ आपण त्याला, म्हणजे 2 raised to 2x चालेल. म्हणजे आपल्याला इथे 4 raised to x मिळतो ना, म्हणून 4 raised to x डायरेक्ट पुट केला तरी चालेल, बरोबर. म्हणजे असं काहीतरी साइन इनवर्स ऑफ 4 raised to, म्हणजे हा 2, स्क्वेअर रूट ऑफ 4 is 2, 2 into 4 raised to x डिवायडेड बाय 1 plus 4 raised to x ब्रॅकेट, हा 2 पॉवरला निघून गेला, 2 स्क्वेअर इज 4, बरोबर ना. मग आता बघा डायरेक्ट पुट करता येईल का व्हॅल्यू एखादी. 4 raised to x is equals to tan theta ना, put 4 raised to x is equals to tan theta, therefore theta is equals to tan inverse of 4 raised to x. सबस्टिट्यूट केलं म्हणजेच काय मिळेल, साइन इनवर्स ऑफ, ऍडजस्टमेंट महत्वाची, 2 into tan theta divided by 1 plus tan square theta, that's one is equals to sin inverse of sin 2 theta, the sin inverse of sin get cancelled, 2 theta, y is equals to 2 theta, 2 tan inverse of 4 raised to x. Differentiate y with respect to x, then dy by dx 2 upon 1 plus 4 raised to x bracket square into d by dx of 4 raised to x. Then next, बाकीच्यांनाही ब्लर दिसतंय का. dy by dx is equals to 2 upon 1 plus, that's one is a 4 raised to 2x, बरोबर. तसं पण लिहिलं तरी चालेल, इंटू 4 raised to x into log of 4. इनफ, एवढं जरी ठेवलं तरी खूप झालं. किंवा त्याला मधून स्प्लिट करायचं म्हटलं, log 4 म्हणजे log 2 चा स्क्वेअर लिहिताय, तो 2 परत मल्टिप्लाय, हा इकडे लगेच परत 2 into 2 4 होऊन जाईल,
4 raised to x into 4 is 4 raised to x plus 1. इथे देऊ लागतो परत परत त्याच ठिकाणी जाईल. ओके, आन्सर काय दिलंय त्याच्यात, काय दिलंय, हेच दिलंय ना शेवटचं. बर, हेच आन्सर दिलेलं. ओके, नेक्स्ट काय होतं, कळलं का एक्झाम्पल आहे. बऱ्याच जणांना ऍडजस्टमेंट नव्हती जमली ना याच्यातच, ही ऍडजस्टमेंट जमली नव्हती. एक्झाम्पल लिहिताना बऱ्याच जणांचं कन्फ्युज झालं ते बघताना. बर, 1 मायनस एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स क्यूब, एक्स क्यूब. पुढचा एक्झाम्पल 256 मध्ये काय पुट करायचं मला ते सांगा. नुसता टॅन पुट करून चालेल का. मग 256 y is equals to sin inverse of 1 minus x cube divided by 1 plus x cube. चला अशी व्हॅल्यू सांगा की ज्या ठिकाणी तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. टॅन पुट करून टॅन पुट केला तर काय मिळेल, एक्स क्यूब इज इक्वल्स टू टॅन याला एक्स बाय 2 कसं काय, मग एक्स रेस टू 3/2. हा म्हणजे पॉवर इंटरचे इंडायसेस मध्ये घेऊन घ्यायचं, पॉवरला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं, 2 ने पॉवरला मल्टिप्लाय आणि डिवाइड, म्हणजे असं काहीतरी मिळत आहे y इज इक्वल्स टू, कारण मला तिथे स्क्वेअर पाहिजे, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, स्क्वेअरिंग पाहिजे, नॉट अ 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. दॅट्स व्हाय इज 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, देन वी हॅव टू गेट अ साइन 2 थिटा. आलं लक्षात. मग आपण बघा आता साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स रेस टू 3/2 इंटू 2, काय केलं मी पॉवर मध्ये 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स रेस टू 3/2 इंटू 2. ओके, मग त्याला पॉवरच्या बाहेर घेऊन घ्या, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स रेस टू 3/2 रेस टू 2 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 3/2. आता एक्स रेस टू 3/2 इक्वल टू टॅन थिटा, पुट एक्स रेस टू 3/2 इक्वल टू टॅन थिटा, देयरफॉर y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस, हा ठीक आहे ना, ते आपल्याला मिळणारच आहे, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, ओके तिथं फिक्स राहील, ठीक आहे, चेंज होणार, टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस, हा काय तो बरं इक्वल टू cos 2 theta येतो, that's one is a cos 2 theta, just 2 tan theta upon 1 plus tan square theta is sin theta, that's one is a cos 2 theta. Okay, now sin inverse of cos 2 theta, but cos 2 theta written as in terms of sin again by using allied angle, sin inverse of sin pi by 2 minus 2 theta, sin get cancelled, then remaining term pi by 2 minus 2 theta, then y is equals to pi by 2 minus 2 into tan inverse of, चला डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट केला, चला डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, dy बाय dx, हा पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल, बरोबर, -2 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ, चला मग आता पुढे डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित बघा, -2 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 3 इंटू 3/2 मायनस 1 अपॉन 2, बरोबर ना, म्हणजे -2 अपॉन 1 प्लस एक्स क्यूब इंटू, पण हा 2 कॅन्सल होऊ शकतो ना इथे, मायनस होईल फक्त, मग काय येईल फक्त हा -3, याला आपण असं लिहिलं चालेल का, -3 इंटू एक्स रेस टू 1/3 1/2 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन. लक्षात, दॅट्स व्हाट इज माय dy बाय dx ऑफ दॅट गिवन फंक्शन. ओके, पॉवरची ऍडजस्टमेंट जर व्यवस्थित जमली ना तर कॅल्क्युलेट करता येतं. बरं, पुढचं सोपं आहे रे, tan इनवर्स ऑफ 2 इंटू एक्स रेस टू 5/2 अपॉन 1 मायनस एक्सची व्हॅल्यू, टॅनची व्हॅल्यू काय पुट करणार तिथे, tan थिटा इज इक्वल्स टू
पॉवर ऍडजस्ट करू शकतो ना आपण. तो एक्झाम्पल काय नेमकं 2^5 into x^5 एक्सच्या पॉवरला मला तिथे कोण पाहिजे नुसता न्यूमरेटरला काही करायची गरज पडणार नाही, पण डिनॉमिनेटर मला ट्रान्सफर पाहिजे. मग तिथे ऍडजस्टमेंट मला करता येईल. y इज इक्वल्स टू 257 आहे ना, y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 2 into x^5/2 डिवायडेड बाय 1 minus x^5. ओके, मग जर मी इथे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर मी x^5/2 तिथे मिळू शकतो. 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं म्हणजे x^5 इक्वल टू tan थिटा मी पुट करेल. ओके, मग मी ऍडजस्टमेंट काय करतो बघा, tan इनवर्स ऑफ काय 2 into x^5/2 1 minus x^5/2. ओके, हा डिनॉमिनेटर, कारण तिथे स्क्वेअर पाहिजे ना, मला इथे नाही स्क्वेअर पाहिजे, इथे tan थिटाच आहे फक्त, इथे स्क्वेअर पाहिजे, बरोबर ना. मग पुट केलं मी x^5/2 इक्वल टू tan theta. Therefore, theta is equals to tan inverse of x^5/2. Okay, now then y is equals to tan inverse of 2 into tan theta upon 1 minus मायनस आहे, प्लस असला की साइन मध्ये जातो, मायनस असला की tan मध्ये जातो, tan स्क्वेअर ऑफ थिटा. म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार, tan इनवर्स ऑफ tan 2 theta. That tan inverse of tan get cancelled, remaining term 2 theta. Y is equals to 2 theta. Theta ची value y is equals to 2 into tan inverse of x raised to derivative dy by dx. हाँ ठीक है, 2 अपॉन घे चला, 2 अपॉन 1 प्लस x^5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy dx ऑफ x^5/2 मायनस आपण डायरेक्ट 5/2. ओके, डेरिव्हेटिव्ह घ्या, 2 अपॉन 1 प्लस x^5 इंटू 5/2 इंटू x^5/2 minus 1 that's 3/2. 2 get cancelled, then 5 into x^3/2 divided by 1 plus x^5. That's what is my required derivative. कळत आहे. कॉट इनवर्सचा जो आता दिलेला आहे तो tan मध्ये कन्वर्ट करून घ्या, 1 minus root x upon 1 plus root x. हा, पण तिथे सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट लागेल, तिथे सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट लागेल. काय ऍडजस्टमेंट लागेल, कॉट इनवर्स ऑफ 1 minus root x अपॉन 1 plus root x. काय करता येईल बरं त्याच्यामध्ये, y is equals to cot inverse of 1 minus root x upon 1 plus root x. चला सांगा, root x ची व्हॅल्यू काय पुट करणार, किंवा ऍडजस्टमेंट करावी लागेल का अगोदर. हा, x^1/2, पण मग 1/2 कसं काय, आपल्याला एक्झॅक्टली मला कोणत्या ह्याच्यात घेऊन जावं लागेल, तो हा कॉट आहे, अगोदर टॅन मध्ये घेऊन जाऊ. बरं, टॅन मध्ये नेलं, टॅन इनवर्स ऑफ न्यूमरेटर डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर न्यूमरेटर 1 प्लस रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स. तर पुढे काय, टॅन कॉट सेक कोसेक, मला ही ब्रॅकेट टॅन मध्ये पाहिजे. रूट एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार, त्याची पॉवर 1/2 घ्यायची. बरं, मग जर असं घेतलं तर टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस x^1/2 अपॉन 1 मायनस x^1/2. असं इज इट पॉसिबल. काहीतरी चुकतंय ना. मग सांगा काय चुकतंय, एक्झाम्पल चुकतंय. चेक करा. कॉट इनवर्स ऑफ, हा तेच आहे ना, एक्झाम्पलने बदललं. ठीक आहे, चला मग सांगा 1 प्लस x^1/2
अपॉन 1 मायनस एक्स रेस टू 1/2. बट हा ब्रॅकेट ठीक आहे, चला 1 प्लस टॅन थिटा 1 मायनस टॅन थिटा असं करून मला कोणामध्ये जाता येईल? रूट ऑफ टॅन ब्रॅकेट कशाला घेतो? अरे मग तेच तर पॉवरची ऍडजस्टमेंट करायची ना मला. असं कसं? मला तीच तर व्हॅल्यू पाहिजे. पॉवरची ऍडजस्टमेंट केल्याशिवाय मला जमणार नाही ना ते. हम्म. हा पण मी एक काहीतरी याच्यात ऍडजस्टमेंट करू शकतो याच्यात. मला एक सांगा, याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला लिहिलाय, रिझल्ट जे लिहिलेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय आहे का? टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय लिहिलाय, इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय किंवा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय लिहिलाय का? मग याच्यामध्ये तो फॉर्म्युला ऍडजस्ट होईल का? इथे एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय, मी फक्त इथे 1 ने मल्टिप्लाय करून देतो. अलग लक्षात. मग याच्यामध्ये एक्स काय घ्यायचा, वाय काय घ्यायचा? माझ्याकडे रिझल्ट असा काय, टॅन इनवर्स ऑफ पी आणि क्यू मध्ये घेऊ, पी प्लस क्यू अपॉन 1 मायनस पी इंटू क्यू इक्वल टू काय, टॅन इनवर्स ऑफ पी प्लस टॅन इनवर्स ऑफ क्यू. हा रिझल्ट आहे बरोबर. त्या रिझल्टचा वापर करा. पी काय 1, क्यू काय एक्स रेस टू 1 पुट करून द्या फक्त त्याच्यात इक्वल टूच्या फॉर्म मध्ये. फक्त इथे 1 घेतलाय, पी इंटू क्यू बरोबर ना. मग लिहिताना आपण असं लिहिलं तर चालेल का, टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 1/2. काहीच करायची गरज नव्हती, फक्त टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतला आणि तो फॉर्म्युला वापरून टाकला. याचा डेरिव्हेटिव्ह असा पण झिरोच राहणार आहे. याचा डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स ऑफ कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरोच राहणार आहे बरोबर. रिझल्ट कळला? ओके. मग डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू, हा झिरो झाला डेरिव्हेटिव्ह, टॅन इनवर्स ऑफ कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह पण तोच राहणार, झिरोच येणार. ओके. 0 प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 1/2 इंटू एक्स रेस टू मायनस 1/2 बरोबर ना. मग पुढे लिहा आता, फक्त काय लिहायचं ते नाव 1 अपॉन 1 प्लस एक्स ओके इंटू 1 अपॉन 2 इंटू एक्स रेस टू 1/2. हा पॉवर निगेटिव्ह खाली येताना तो पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे एक्स रेस टू 1/2. मग त्याला मल्टिप्लाय करून द्या फक्त इकडे, म्हणजे 1 अपॉन 2 इंटू एक्स रेस टू 1/2 इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स. बस झालं एवढंच. अलग लक्षात, रिझल्टचा वापर करता आला पाहिजे. ओके. नंतर पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये इथे असं काहीतरी असेल ना, इथे सबस्टिट्यूशनचा विचार करू नका. त्या ठिकाणी अगोदर कसला विचार करणार की आपला फॉर्म्युला किंवा रिझल्ट कुठला भेटतोय. ओके. नाव इथे जर कॉस राहिला असता, साईन राहिला असता ना, इथे कॉस किंवा साईन राहिला असता तर, किंवा कॉस जर राहिला असता तर आपण 1 मायनस रूट एक्सला काहीतरी ऍडजस्ट केलं असतं, कारण 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काहीतरी येतो बरोबर ना. इन टर्म्स ऑफ साईन कॉस मध्ये मिळतो, कॉस टू थिटा मिळतो ना बरोबर. मग ती व्हॅल्यू काहीतरी ऍडजस्ट केली असते आपण, कॉस जर राहिला असता तर. पण इथे कॉट इन टर्म्स ऑफ आहे, टॅन इन टर्म्स ऑफ आहे, म्हणून तो रिझल्ट वापरला, दुसरं काही नाही. असंच एक एक्झाम्पल सांगतो, अजून एक सेम एक्झाम्पल, फक्त तिथे रूट एक्सच्या ऐवजी दुसरं काहीतरी दिलेलं आहे. हे एक्झाम्पल तुमच्या आपल्या लिस्ट मध्ये संपलेत सगळे एक्झाम्पल ना. आता त्याच्या पुढे कंटिन्यू करू. 259 त्याच्यात कंटिन्यू करू. कॅरी कंटिन्यू केल्यानंतर बघा काय मिळतं. टॅन इनवर्स ऑफ, सपोज वाय इज इक्वल्स टू असं काहीतरी घेतलं, टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सांगा आता काय ऍडजस्टमेंट होते. 1 minus x square, tan inverse of 1 minus x square upon 1 plus x square. How to written as that, like what is P, what is Q? Tan inverse of 1 minus x square upon 1 plus 1 into x square. P काय, Q काय, माझा दुसरा फॉर्म्युला, याच्यातला दुसरा फॉर्म्युला आहे बरोबर. काय फॉर्म्युला तो, बट tan इनवर्स ऑफ P मायनस Q, सॉरी
पी मायनस क्यू अपॉन 1 प्लस पी इंटू क्यू असाच होता का? ओके, तो जो रिझल्ट वापरला रिलेटेड टू ओके, तोच रिझल्ट वापरलाय, फक्त तिथे मायनस साईन चेंज झाली. ओके, मग आपण पी काय आणि क्यू काय पुट करून y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स, बरोबर ना. मग आता डिफरन्शिएट करा डायरेक्टली. डिफरन्शिएट y with respect to x, then dy by dx equal to 0, constant है. Okay, minus 1 upon x square bracket square into x square चा derivative 2x. That's one is a minus 2x upon 1 plus x raised to 4. That's one is the enough derivative. Just divide by dx. कळतंय? ओके, आता इथून पुढचे जे पण एक्झाम्पल आहेत हे त्याच फॉर्मॅट मधले आहेत, किंवा आपण जे रिझल्ट अप्लाय करणार ते याच फॉर्म मधले असतील. फक्त एवढं लक्षात ठेवा की टॅन आणि कॉट मधलेच एक्झाम्पल आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो पूर्ण टॅन आणि कॉट मध्येच आहे आणि प्रत्येक ठिकाणी हाच रिझल्ट यूज केला. प्रत्येक ठिकाणी पी काय आणि क्यू काय, पी फाइंड आउट करायचा आहे, क्यू फाइंड आउट करायचा आहे आणि मग त्याला याच्यामध्ये रिप्लेस करून द्यायचं फक्त. मग आपण ज्यावेळेला पी आणि क्यूचे वापर इझिली यूज करणार त्यावेळेला फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकीच्यांना पण दिसत नाही का? ओके, ठीक आहे. पण एक लक्षात आलं का आपण काय करतो याच्यामध्ये? एक इन जनरल एक्झाम्पल घेतो की ज्या इन जनरल एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रॉपर्टीज आणि त्या क्लिअर होऊन जातील. पण याच्या रिलेटेड जवळपास 10-12 एक्झाम्पल, म्हणजे हा शेवटचा पार्ट आहे आपला. हा इनव्हर्स फंक्शन मधला शेवटचा पार्ट आहे. महत्वाचा टॉपिक होता. महत्वाच्या टॉपिक मधला हा पार्ट आपला काय असणार आहे? शेवटचा असेल. याच्या रिलेटेड आपल्याला सगळे एक्झाम्पल कसे असतील? एकाच प्रॉपर्टीवर डिपेंडेंट असतील आणि त्या एकाच प्रॉपर्टीला आपल्याला यूज करता आलं पाहिजे. आलं लक्षात? मग लक्षात असू द्या की आपण कशी प्रॉपर्टी यूज करतोय, काय करतोय. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला पी काय आणि क्यू काय हा व्यवस्थित फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके, मग एक्झाम्पल बघा काय दिलंय. एक्झाम्पल नंबर 258 झाला ना, 9 पण झाला. असा कोणता नंबर सापडला काय? y इज इक्वल्स टू ओके टॅन इनवर्स ऑफ, जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा परिणाम असतो. ओके, नाव ए प्लस बी टॅन एक्स अपॉन ए मायनस बी टॅन एक्स. ओके, नाव मला पी पाहिजे, क्यू पाहिजे. त्याच्याकरता मी काय करतो, मला इथे तर काही पी आणि क्यू काही दिसत नाही, बरोबर. मग पी आणि क्यू कसा आणायचा? इथे मला 1 पाहिजे ना, इथे 1 लागतो ना, त्या टॅन इनवर्स ऑफ पी प्लस क्यू अपॉन 1 मायनस पाहिजे ना. मग इथे जो टर्म असते ना, ही टर्म त्या टर्मने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करून टाका. काय सांगतोय? इथे जी पण टर्म असेल त्या टर्मने त्याला काय करून टाका? डिवाइड करून टाका. ओके, थोडं चेंज करायचं एक्झाम्पल. इथे बी आहे आणि इथे ए, थोडं चेंज आहे. ओके, नाव इथे जी टर्म असते ना त्या टर्मने काय करायचं? याला डिवाइड करायचं, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. मग मी डिवाइड केल्यानंतर बघा काय मिळतंय? टॅन इनवर्स ऑफ, सांगा, न्यूमरेटर डिवाइड केल्यानंतर ए अपॉन बी, बी ने डिवाइड करतोय कारण इथे बी आहे. ओके, जो इथे टर्म असते त्या टर्मने न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय करायचं? डिवाइड करायचं. मग त्या टर्मने मी डिवाइड केलं, बी अपॉन बी तर कॅन्सल, फक्त काय राहिला? टॅन एक्स डिवाइडेड बाय 1 मायनस ए अपॉन बी इंटू, बघा बरं पी आणि क्यू काय मिळतं? पी इज ए अपॉन बी आणि क्यू इज माय टॅन एक्स. पी इंटू क्यू मिळतो ना इथे, बरोबर. मग पी आणि क्यू त्याच्या फॉर्मॅटवर परत फॉर्म्युला लिहा. देअरफॉर y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन बी प्लस टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स, टॅन इनवर्स ऑफ पी प्लस टॅन इनवर्स ऑफ क्यू. हा क्यू आहे टॅन एक्स. ओके, मग टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन सॉरी ए अपॉन बी प्लस एक्स वाय, डेरिव्हेटिव्ह घ्या, डी वाय बाय डी एक्स. कॉन्स्टंट आहे 0 आणि याचा एक्सचा 1, एवढंच होतं. ते कळतंय का? प्रत्येक ठिकाणी लक्षात असू द्या की आपल्याला पी काय घ्यायचा, क्यू काय घ्यायचा आहे
त्यानंतर ठरवा वाटल्यास तसं. तिथे 1 पाहिजे असल्यानंतर आपल्याला काय ऍडजस्टमेंट करायची ती पण लक्षात असू द्या. कळतंय का एक्झाम्पल? कळतंय ना एक्झाम्पल? ठीक आहे. मग या टाईपचे सर्व शेवटचे एक्झाम्पल मी होमवर्कला देणारच आहे. होमवर्कला दिले की त्यानंतर आपल्याला कळेल काय करायचं असतं. समजतंय सर्वांना? कळतंय का बाकीच्यांना?